रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात आमदार किरण तथा भैया सामंत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी छोट्या बालकांची एकच गर्दी उसळली आणि मंदिराचा सारा परिसर छोट्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला। सर्व मुलांचे नववर्षानिमित्त खूप स्वागत करते आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर। थोडक्यामध्ये मी आपल्या मंदिरामध्ये जाणार तुमचं भव्य स्वागत आमच्या पुजारी होते आणि इथे आपले सगळे रथी महाराज उभे आहेत। हे जे आमचं व्यासपीठ आहे ते सगळे रथी महाराजांनी बनलेलं आहे। त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा। टाळ्या जोरात वाजवता आल्या पाहिजे। धन्यवाद। आयोजित आनंद जत्रा इथे होते। मूळ तो जमा देणारी अशी आनंद जत्रा आज आपल्याला पाहायला मिळेल। खरं म्हणजे आपल्या मुलांचा किलबिलाट आज या जत्रेचा हेतू होता की सर्व मुलांनी इथे यावं आणि आनंदाने इथे बागडावं, नाचावं, बागडावं आणि आपल्या ज्या स्वतःच्या कला आहेत त्या इथे सादर कराव्या अशी आमची मनोमन इच्छा होती। आणि ही इच्छा अगदीच नव्हे तर आमचे संस्थापक उल्हासराव घोसाळकर साहेब यांची इच्छा होती। त्याप्रमाणे दरवर्षी आम्ही मिस्टर किरण सामंत आमदार आहेत आणि त्यांचा वाढदिवस अशा गोष्टीच्या वातावरणामध्ये आपण साजरा करतो। यावेळी देवी तुळजाभवानीची स्वहस्ते ओटी भरताना वर्षा किरण सामंत, रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, रत्नागिरीच्या नगरसेविका पूजा पवार, संजीवनी जामखेडकर आणि देवस्थानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर आदींनी सहभाग घेतला। श्रीराम मंदिर देवस्थानाच्या वतीने आमदार किरण सामंत यांच्या सौभाग्यवती वर्षा किरण सामंत आणि रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा देवस्थानाच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विनायक हातखंकर, दीपक राऊत, राजन शेटे, नगरसेविका पूजा पवार, डॉक्टर दिलीप पाखरे आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी वर्षा सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका पूजा पवार, देवस्थानाच्या मानकरी आणि नगरसेविका सायली पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्टे, सुधाकरराव सावंत, डॉक्टर दिलीप पाखरे, नित्यानंद दळवी, देवस्थानाचे विश्वस्त दीपक पवार, दीपक राऊत आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या। श्री तुळजा भवानी, आज तुझ्या दरबारात बाल आनंद मेळावा थाटात साजरा करण्यासाठी सर्व बालगोपाळ मंडळी तसेच लोकप्रिय आमदार श्री किरण तथा भैयाशेठ सामंत यांच्या सौभाग्य होती। त्याचप्रमाणे रत्नागिरीच्या नवनिर्वाचित सुसंस्कृत नगराध्यक्षा म्हणजे प्रथम नागरिक सौ शिल्पाताई सुर्वे या उपस्थित आहेत। माते श्री देवी तुळजा भवानी सर्व भक्तजनांनी हाती घेतलेला हा बाल आनंद मेळावा उत्तम प्रकारे पार पडो, तसेच सर्व भाविकांना व त्यांच्या कुटुंबियांना आणि उपस्थित बालगोपाळ मंडळींना उत्तम प्रकारचे आयुरारोग्य लाभो, त्यांच्या अभ्यासात उत्तम प्रगती हो आणि पुढील वाटचालीत त्यांना सदैव यश लाभो। तसेच लांजा राजापूरचे धडाडीचे आमदार श्री किरण तथा भैयाशेठ सामंत यांच्या वाढदिवस पूर्वसंध्येला हा बाल आनंद मेळावा संपन्न होत आहे। आमदार किरण सामंत व त्यांच्या कुटुंबियांना तसेच रत्नागिरी नपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे व त्यांच्या कुटुंबियांना उत्तम प्रकारचे आयुरारोग्य लाभो, त्यांच्या हातून या भूमीसाठी भरीव कार्य व्हावे यासाठी त्यांना परमेश्वरी पाठबळ लाभो। त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात त्यांना भरभरून यश मिळो आणि या भूमीची त्यांच्या हातून निरंतर सेवा घडो व ती करण्यासाठी हे माते देवी तुळजा भवानी त्यांना उत्तम प्रकारचे बळ प्राप्त हो ही तुझ्या चरणी प्रार्थना। बोला आई देवी भवानी तुळजा माते की। संस्थेतर्फे आमच्या प्रांगणामध्ये आपलं आगमन झालं तेव्हापासून असाच कार्यक्रम आहे तो खूप छान प्रकारे आपण पार पाडलेला आहे। आणि जोडीला सुद्धा त्यांची साथ आपल्या नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या दोघींनी आमच्याकडे आल्या, त्याबद्दल त्यांचं माझ्या संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन करते। आणि अशी नववर्षाची सुरुवात एक चांगली नववर्षाची पहाट इथे झालेली आहे।
आणि सर्वांनी आता जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय, अभिनंदन करायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करा. अजून टाळ्या कमी पडतायत. जोरदार वाजवा. पालकांनी सुद्धा टाळ्या वाजवून येत आहेत आणि 2 मिनिटं शिल्पाताई आपल्याशी बोलणार आहेत. धन्यवाद. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्ते. रघुपति बाण सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव ने घनश्याम सुंदर माधव ने घनश्याम. धन्यवाद. रामाच्या या दरबारामध्ये अतिशय छान असा बाल आनंद मेळा मंगलमूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केले. लांजा राजापूरचे सन्माननीय आमदार किरणजी सामंत यांचा उद्या 7 जानेवारीला वाढदिवस आहे आणि प्रतिवर्षी या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या रामाच्या दरबारात हा बाल आनंद मेळावा साजरा केला जातो. आमदार किरण सामंत म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की मला माहिती आहे सगळी मुलं नाच गाणी करण्याच्या नादात आहेत, पण कुणीही साहेबांकडे गेलं आपली व्यथा सांगायला की ती लगेच तुमची सरशी ते त्याचं जे काही काम असेल ते लगेच करतात. त्यावेळी मी एवढंच सांगते, देगा रंजने कांजने त्याची म्हणे जो आपुला दोघी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असा देव म्हणून सगळेजण त्यांच्याकडे भैयांकडे बघितलं जातं. त्या भैयांचा उद्या वाढदिवस आहे आणि मी आपल्या सर्वांकडून भैयांना शुभेच्छा देते आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानने दरवर्षी या पूर्वसंध्येला हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याबद्दल त्यांचेही मी खूप आभार मानते आणि आज आम्हाला इथे बोलवून सन्मानित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहू ही रामाच्या दरबारात प्रार्थना करते. धन्यवाद. या बाल आनंद मेळाव्याला बालकांची गर्दी होतीच, पण आबाल वृद्धांनी सहभाग घेतल्याने खऱ्या अर्थाने आनंद मेळावा यशस्वी झाला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.